नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मुरंबा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता तो इरावतीने सांगितलेला माणूस आता आरोहीला जबरदस्ती करत असतो। तो म्हणतो चल माझ्यासोबत, मी तुला फुगे घेऊन देतो, तुला चॉकलेट्स वगैरे काय हवं नाही ते सगळं घेऊन देतो। पण आता इकडे आरोही म्हणते नाही, मला नाही यायचं तुमच्यासोबत, तुम्ही कोण आहे? तेव्हा आता तो माणूस काही ऐकायला तयार नसतो। तो माणूस म्हणतो चलते की नाही, जबरदस्ती तिला करत असतो। तेव्हा आता आरोही त्याचा हात चावते जोरात। तेव्हा आता तिथून आरोही पळ काढते तर तो फुग्यावाला म्हणतो थांब तुझे चांगलेच। तेव्हा त्या फुग्यावाला तिला धमकावतो। तेवढं आता तिथे साई येतो। साईने सगळं पाहिलेलं असं साई म्हणतो काय चाललंय, लहान मुलीवर तुम्ही काय एवढं ओरडता आहे, काय झालं? तेव्हा आता ती सांगते की हा मला जबरदस्ती म्हणतो की दुकानात चल, मी तुला चॉकलेट घेऊन देतो, मी काही ओळखत नाही याला, असं तसं असं सांगून आता साई एवढा चिडतो की त्या माणसाच्या डायरेक्ट आता 2 कानपट्ट्यामध्ये मारतो, कानपट्ट्याच फोडून टाकतो। तेव्हा आता इरावतीचा चांगलाच फसका झालेला असतो। आता इकडे साई म्हणतो सॉरी बाळा, तुला काही त्रास वगैरे तर नाही झाला ना? तेव्हा ते म्हणते नाही। तेव्हा आता दोघी जण भेटतात, खूप चांगले 2 जण भेटतात आता त्या ठिकाणी। रोही आता घरी आल्यावर अक्षयला सांगत असते बाबा तुम्हाला माहिती का आज काय झालं शाळेमध्ये? एक माणूस मला जबरदस्ती करत होता, म्हणत होता मी तुला फुगे देतो, चॉकलेट देतो, चल माझ्यासोबत, चल माझ्यासोबत, पण मी त्याच्यासोबत गेलीच नाही। पण एक काका आला, त्या काकाने मला वाचवलं। तो काका खरंच फ्रेंडसारखाच होता, देवासारखा माझ्यासाठी धावून आला। तेव्हा आता इकडे आरोही सांगणार का आता अक्षयला की त्याचं नाव साई होतं म्हणून? आरोही आता साईचं नाव सांगेल का अक्षयला, आणि अक्षयला समजणार का हा साई तोच आहे ज्याच्यासोबत रमा राहते? तर मंडळी आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल की आता साईची आणि अक्षयची भेट आरोही करून देईल का? अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।